फिर्यादीचा निघाला आरोपी. जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या संसार उपयोगी साहित्याच्या संचातील कथित कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणात मोठी आणि धक्कादायक कारवाई. बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद स्वतः अमोल जाधव यांनीच पोलिसात दिली होती, त्याच प्रकरणात आता पोलिसांनी त्यांनाच आरोपी म्हणून अटक केली आहे आणि त्यामुळे फिर्यादीच आरोपी झाल्यानं जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी म्हणून कार्यरत असताना संसारोपयोगी साहित्याच्या संचाच्या वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अमोल जाधव यांच्यावर आहे. जवळपास 100 ट्रक साहित्यांचे संच लाभार्थ्यांना वाटप न करता ते खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनीही गंभीर आरोप केले होते. लोणीकर यांनी या कथित गैरव्यवहाराची तक्रार संबंधित मंत्र्यांकडे केली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळंच आणि धक्कादायक वळण मिळालंय. काही दिवसांपूर्वी अमोल जाधव यांनी स्वतः परतूर पोलिसात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपासाची दिशा बदलली आणि पोलिसांनी अमोल जाधव यांनाच अटक केली. म्हणजे ज्या प्रकरणाची फिर्याद दिली त्याच प्रकरणात फिर्यादीच आरोपी. यामुळे बांधकाम कामगार विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासात आतापर्यंत 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. हा गैरव्यवहार नेमका किती मोठा आहे? साहित्य विक्रीच्या या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे? लाभार्थ्यांसाठी असलेलं साहित्य नेमकं कुणाला विकण्यात आलं? आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणते चेहरे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता परतूर पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.